यासोबत स्टार्टअपच्या संदर्भात देखील आपण स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरणाला मान्यता दिली आणि आता आपण जवळपास 146 पेक्षा जास्त इन्क्युबेटरचं जाळं या ठिकाणी तयार करतो। 3 व्हेंचर फंडच्या माध्यमातून फंड ऑफ फंड आपण तयार केलाय। जवळपास सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाकरता 500 कोटी रुपयाच्या फंडची आपण व्यवस्था केली आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की आता देशाच्या स्टार्टअप इकोसिस्टीम मध्ये देशाचं स्टार्टअप हब बंगलोर नाही, देशाचं स्टार्टअप हब हैदराबाद नाही, देशाचं स्टार्टअप हब हे महाराष्ट्र आहे। देशातल्या रजिस्टर्ड स्टार्टअप मध्ये सर्वाधिक स्टार्टअप 20% ऑफ द कंट्री महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्याहीपेक्षा युनिकॉर्न म्हणजे ज्या स्टार्टअपने 3-4-5 वर्षामध्ये 8,000 कोटीपेक्षा जास्त व्हॅल्युएशन यांचं चाललं जातं। म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये मोठे मोठे उद्योगपती व्हायला 40-40 वर्ष लागायचे, पण स्टार्टअप मध्ये 4 वर्षात लोक त्या उद्योगपतींशी या ठिकाणी बरोबरी करतात। अशा पद्धतीनं देशामध्ये एकूण 119 युनिकॉर्न आहे। या 119 युनिकॉर्न पैकी 28 युनिकॉर्न आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत। तर देशाच्या 25% जवळपास युनिकॉर्न किंवा त्यापेक्षा जास्त हे महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून स्टार्टअप कॅपिटल म्हणून आज महाराष्ट्राकडे आपण पाहू शकतो।